लपंडाव मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आपण आता इथे पाहतो की मनस्विनी ही रडण्याचं नाटक करत असते सखीच्या समोर। ती म्हणत असते, सखी इतर काहीही सहन करू शकते ग मी बाळा, खरंच काहीही, पण तुझ्यापासून दूर होणं मला जमणार नाही ग सखी। मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकत, नाही लांब जाऊ शकत मी तुझ्याशिवाय। बाकी मला काही नको, फक्त मला माझी सखी हवी आहे, फक्त सखी हवी आहे। त्यावर आता सखी मनस्विनीला म्हणते, आई अगं रडू नको ना प्लीज, तू जरा शांत हो बरं। मनस्विनी म्हणते, कशी शांत हो, मला ना भीती वाटते। तो कबीर तुला माझ्यापासून दूर तर नेणार नाही ना, तुला तोडणार तर नाही ना ग माझ्यापासून सखी। त्याबरोबर सखी म्हणते, नाही असं काही होणार नाही आहे आई, अगं तू का असं करेल आणि मी करू देईन का। त्यावर ती म्हणते, अगं पण गौतम भाऊजींची तर फूस आहे ना त्याला, गौतम भाऊजी साथ देत आहेत म्हणून तर तो असा विचित्र वागतोय ना। त्यावर सखी म्हणते, आई तू काळजी करू नकोस, जर गौतम काका असा वागत असेल तर मला त्याच्याशी सगळे संबंध तोडावे लागले तरीही चालेल, मी तुझ्यासाठी काहीही करू शकते। त्यावर लगेचच ती म्हणते, बरं मी तुझ्यासाठी गरम दूध घेऊन येते, प्यायलीस की तुला जरा बरं वाटेल। त्यानंतर मग आता मनस्विनी ही दूध आणायला तिकडनं जाते। इकडे कबीर गौतमला कॉल करतो आणि सांगत असतो, गौतम काका एक काम करा, मनस्विनीला सखी मॅडमपासून थोडा वेळ लांब ठेवा। गौतम काका का विचारतो तर मग कबीर म्हणतो, मी सांगतोय म्हणून गौतम काका, अहो ती सखीला दुधातून विष देणार आहे। त्याबरोबर मग गौतम काका ताबडतोब तिकडे यायला निघतो। तर इकडे मनस्विनी आता पटपट दूध ग्लासामध्ये काढून घेते आणि त्यानंतर त्या दुधामध्ये कसली तरी पावडर मिसळते आणि आता तिथे दूध घेऊन तिकडनं वरती चाललेली असते। त्यावेळी गौतम काका तिकडे येतो आणि म्हणतो, वहिनी थांब, कुठे निघाली आहेस तू। त्यावर मनस्विनी म्हणते, भाऊजी अहो सखीसाठी दूध घेऊन चालली आहे। त्याबरोबर गौतम काका म्हणतो की थांब थोडा वेळ, इथे कुठेही जायची गरज नाही आहे। त्याबरोबर आता गौतम काकाला मनस्विनी विचारते, काय बोलताय छोटे भाऊजी, काय झालं। इतक्यात त्या ठिकाणी कबीर येतो आणि घरातल्या सगळ्यांनाच हाका मारू लागतो। तो म्हणत असतो, सगळ्यांनी खाली या प्लीज, काका काकू उर्मिला काकू सखी मॅडम लवकर सगळ्यांनी बाहेर या प्लीज, येत आहेत का। त्याबरोबर सगळेजण बाहेर येतात आणि आता कबीरला त्या ठिकाणी बघून इकडे मीनाक्षीला राग येतो। मीनाक्षी म्हणते, काय रे, काय करतोयस तू इकडे, चल निघ, चालता हो इकडनं आत्ताच्या आत्ता। त्याबरोबर आता लगेचच पुरुषोत्तम काकासुद्धा कबीरला म्हणतात, तुझं काय रे इकडे। कबीर म्हणतो, थांबा मला काय बोलायचं ऐकून घ्या। पुरुषोत्तम काका म्हणतात, हे बघ आम्हाला तुझं काही एक ऐकायचं नाही आहे, तू इकडनं निघशील ते तुझ्यासाठीही फायद्याचं असेल आणि आमच्यासाठीही, त्यामुळे तू इकडनं निघ, चालता हो। त्यावेळी मग आता लगेचच मनस्विनी म्हणू लागते की कशाला आला आहेस तू इथे। त्याबरोबर मग कबीर म्हणत असतो, तुमचा प्लॅन फ्लॉप करायला। मनस्विनी म्हणते, प्लॅन, कसला प्लॅन। त्यावर कबीर म्हणतो, दुधातून तुम्हाला सखीला विष द्यायचं होतं ना, तो प्लॅन फ्लॉप करायला। आता कबीरने आपल्या आईवरती हा इतका मोठा गंभीर आरोप केल्यावर सखी म्हणते, काय बोलतोयस तू हे, तुला तरी कळतंय का, मी इकडनं चालता हो। त्याबरोबर कबीर म्हणतो, नाही मी इकडनं जाणार नाही आहे, कारण मी तुम्हाला काही होऊच देणार नाही आहे, माझं प्रेम आहे तुमच्यावर। त्याबरोबर सखी म्हणत असते की हे बघ मला ना काही ऐकून घ्यायचं नाही आहे, तू उगाच माझ्या आईवरती काहीही खोटे नाटे आरोप करशील आणि ते सगळं मी सहन करून घेईन असं तुला वाटतंय का। हे बघ कबीर, मी सांगते ते शेवटचं, गुपचूप इकडनं चालता हो, निघ इकडनं। त्याबरोबर कबीर म्हणतो, अहो बेबी सरकार, तुमच्या डोळ्यावर ना या बाईने पट्टी बांधली आहे त्यामुळे तुम्हाला काही दिसत नाही आहे, पण मी जे म्हणतोय ना तेच बरोबर आहे। या बाईने यामध्ये विष मिसळलं आणि जर तुमचा माझ्यावरती एवढा विश्वास नसेल ना तर काही हरकत नाही, तुम्ही हिला हे दूध पिऊन दाखवायला सांगा ना, ही दूध प्यायली तर विषय संपला। त्यावर सखी म्हणत असते, मी हे सगळं करणार नाही आहे, कारण मुळात माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे, समजलं ना। मी माझ्या आईवर अविश्वास का दाखवू, ते सुद्धा तुझ्या म्हणण्याप्रमाणे। त्याबरोबर मग मनस्विनी म्हणू लागते, अरे असं का करतोयस तू। कबीर म्हणतो, तुमची नाटकं माझ्यासमोर करू नका हा, मला माहिती आहे या दुधामध्ये विष आहे, जर नाही आहे ना याच्यामध्ये विष नाही आहे तर पिऊन दाखवा ना। त्याबरोबर मग आता कबीर म्हणतो, प्या नाही दूध। तर लगेचच आता सखी ही तिकडे येते आणि म्हणते, नाही माझ्या आईला हे दूध पिण्याची काही गरज नाही आहे, का पिणार माझी आई हे दूध, नाही पिणार ती हे दूध, तू निघ इकडनं, चालता हो। त्याबरोबर गौतम काका म्हणतो, कबीर इकडनं कुठेही जाणार नाही आहे। सखी एकदा जर तो एवढं बोलतोय तर खात्री करून घ्यायला काय हरकत आहे। सखी म्हणते, काका अरे तू माझ्या आईच्या विरोधात कसा जाऊ शकतोस। कबीर म्हणत असतो, बेबी सरकार, मी जे बोलतोय ना त्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे, मी बोलतोय ते खरं आहे, कळतंय ना, आणि म्हणूनच गौतम काका माझ्यासोबत आहे, पिऊन दाखवायला सांगा ना यांना हे दूध, जर या दुधामध्ये काही नाही आहे तर सांगा, पिऊन दाखव।
त्याबरोबर मग आता लगेचच इकडे नंदा मावशी म्हणू लागते की काय खरं नेमकं आणि काय खोटं. तू एक काम कर कबीर, तू हिला वरती हिच्या खोलीमध्ये घेऊन जा आणि खोलीमध्ये थोड्या वेळासाठी थांबवून ठेव. मग नंतर काय खरं काय खोटं झाल्यावर सखीला खाली येऊ देत. त्याबरोबर कबीर म्हणतो चला बेबी सरकार. सखी म्हणते मी कुठेही जाणार नाही आहे. कबीर म्हणतो चला माझ्याबरोबर आणि तो सखीच्या हाताला धरतो. सखीला खेचत रूममध्ये घेऊन येतो. सखी म्हणते काय चाललं आहे तुझं हे सगळं. कबीर म्हणतो पुढचा थोडा वेळ तुम्ही इथेच राहायचं. जर तुमच्या त्या आईने दूध उलटवलं ना तर समजून जायचं की त्या दुधात विष होतं, समजलं. आणि मग कबीर दरवाजा बंद करतो आणि तिकडनं खाली जाऊ लागतो. सखी इकडे कबीरला म्हणत असते कबीर दरवाजा उघड, पण कबीर काही दरवाजा उघडत नसतो. कबीर आता मनस्विनीकडे येतो आणि तिला म्हणतो आता हे दूध तुम्ही प्या. दूध पिऊन जर तुम्ही दाखवलं ना तर हे सिद्ध होऊन जाईल की या दुधामध्ये तुम्ही काही मिसळलेलं नाही आहे. पिया हे दूध. त्याबरोबर मग आता लगेचच नंदा मावशी म्हणते पी ग पी तेजस्वीने पी, बघू तरी काय हा खरं बोलतो की खोटं. त्याबरोबर पुरुषोत्तमसुद्धा म्हणतो वहिनी पिऊन दाखवा हे दूध, म्हणजे आपल्याला काय खरं आणि काय खोटं हे लगेच कळेल. त्याबरोबर कबीर म्हणतो प्या ना हे दूध. त्याबरोबर आता पुरुषोत्तम काका म्हणतो वहिनी पिऊन दाखवा. जर नसेल ना याच्यात काही तर आपण लगेच या कबीरला इकडनं हकलवून लावू शकतो. प्या वहिनी तुम्ही हे दूध प्या. त्याबरोबर मग मात्र आता लगेचच कबीर म्हणतो अजून कसली वाट बघताय, पिया ना दूध. त्याबरोबर मनस्विनी म्हणत असते अरे पण का सगळ्यांचा अट्टहास. मी सांगते ना या दुधात मी काही मिसळलेलं नाही आहे खरंच. त्याबरोबर कबीर म्हणतो किती नाटकं करायला अजून, नाटकं करून तुम्ही दमत नाही का. त्याबरोबर नंदा मावशी म्हणू लागते अगं तेजुडे काही नाही नवं त्याच्यामध्ये, मग कशापायी एवढा विचार करायला हवा. जाऊ दे की पी ते दूध पी. त्याबरोबर इकडे आता सखीला त्रास होत असतो. सखी आता तिला श्वास घ्यायला अडचण झाल्यामुळे दरवाजा ठोठावत असते. ती म्हणत असते कबीर दरवाजा उघड, कबीर दरवाजा उघड, कबीर लवकर दरवाजा उघड. पण कबीर काही ऐकत नसतो. आता अचानक AC मधनं धूर यायला लागतो. AC मधून आलेला धूर बघून सखी आणखीन जास्त घाबरते. सखी आणखीन कबीरला रिक्वेस्ट करू लागते कबीर दरवाजा उघड, कबीर. पण कबीर काही दरवाजा उघडत नसतो. कबीर म्हणतो बघताय ना तुमच्या मुलीला एवढा त्रास होतोय, जर खरोखर तुम्ही तिची आई आहात, ती तुमचीच मुलगी आहे, तर हे दूध प्या आणि सिद्ध करून दाखवा ना. प्या पटकन, मग मी लगेच जाऊन सखीला बाहेर काढीन. त्याबरोबर मग पुरुषोत्तम काका म्हणतो वहिनी पी एकदाचं हे दूध आणि करून टाक सगळं सिद्ध. पी वहिनी पी. त्याबरोबर मग दुसऱ्या बाजूला इकडे सखी म्हणत असते कबीर प्लीज दरवाजा उघड, कबीर दरवाजा उघड. कबीर काही दरवाजा उघडत नसतो. सखी इकडे ओरडत असते कबीर. त्याबरोबर मग लगेचच मनस्विनी म्हणू लागते की माझ्या सखीला माझी गरज आहे, ती अडचणीत आहे, मला तिच्या मदतीला गेलं पाहिजे. मनस्विनी तिकडनं जात असते. त्यावेळी कबीर तिला आडवा हात लावतो आणि म्हणतो नाही, तुम्ही इकडनं हे दूध प्यायल्याशिवाय कुठेही जाऊ शकत नाही. पहिलं दूध पिया आणि मग कुठे जायचं आहे तिकडे जा. त्याबरोबर पुरुषोत्तम काका म्हणतो पिऊन दाखवा वहिनी, हे दूध पिऊन दाखवा. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या दुधामध्ये तुम्ही काही मिसळलेलं नाही आहे, प्या. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते ठीक आहे आणि त्यानंतर ती घटाघट दूध पिऊन घेते. आता मनस्विनीने दूध प्यायल्यावर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर मग आता कबीर आणि गौतम काका एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागतात. तर आता इकडे गौतम काकाला कळत नसतं की हे सगळं असं कसं घडलं उलटं. तर आता वेदूलासुद्धा काही सुचत नसतं. वेदूसुद्धा आश्चर्यचकित होऊन बघत असते. तर मनस्विनी दुधाचा ग्लास पूर्णच्या पूर्ण रिकामा करते. कबीर ते ग्लास तिच्या हातातनं हिसकावून घेतो आणि आता त्या ग्लासामध्ये काही आहे का हे तपासू लागतो. तर त्यावेळी आता मनस्विनी ही कबीरकडे बघते आणि त्याला नजरेनेच खुणावते की माझं काम झालं आहे. आणि ती कबीरला म्हणते खडीसाखर आहे त्यात. त्यानंतर मग आता इकडे सखीला खूप जास्त त्रास होऊ लागतो. आता इतका त्रास होऊ लागतो की सखीला खोकायला वगैरे यायला लागतं. ती जोरजोरात खोकत असते. आता सखी विचार करते थोडं पाणी पिते बरं वाटेल. सखी पाणी प्यायला जाते पण पाणीसुद्धा तिला पिता येत नाही. पाण्याचा ग्लासही तिच्या हातून निसटून खाली पडतो. त्याबरोबर मग कबीर हा मात्र आता गप्पच उभा असतो. तर मनस्विनी म्हणत असते मी खोटं नाही बोलत आहे, मी खरंच सांगितलं होतं की काही केलेलं नाही आहे. आता कबीरला कळत नसतं की नेमकं काय बोलावं, काय खरं काय खोटं. कबीर आता त्याच्या विचारात मग्न असतो. त्याबरोबर पुरुषोत्तम काका म्हणतो आता तरी कळलं का तुला, त्या दुधामध्ये वहिनींनी काही मिसळलं नव्हतं ते. तशी लगेचच आता मग लगेच इकडे काकूसुद्धा म्हणू लागते नाहीतर काय उगाच आमचं एक कान भरायला आला होता इकडे. काय रे खोटं बोलताना काहीच वाटलं नाही का. त्याबरोबर मग आता इकडे
कबीर म्हणत असतो की मी बोललो त्यामध्ये काही खोटं नव्हतं, ते सगळं खरं होतं. नेमकं आत्ता हे काय झालं आहे ते काहीच कळत नाही आहे. त्याबरोबर मग आता गौतम काका हा म्हणतो काहीतरी जळण्याचा वास येतोय ना. त्याबरोबर मग कबीर म्हणतो हो मलासुद्धा येतोय खरा. मग गौतम काकाची नजर वरती जाते, वेदाची नजरसुद्धा वरती जाते. सखीच्या खोलीतून खूप जास्त धूर येत असतो. आता धूर आलेला बघून सगळेच जण घाबरतात आणि सगळेच वरती बघतात. तर इकडे तोपर्यंत सखी ही पूर्णपणे आता हलून गेलेली असते त्या वासामुळे आणि आता ती बेशुद्ध झालेली असते. बेशुद्ध अवस्थेत सखी अजूनही तिथेच पडलेली असते. तर इकडे आता लगेचच कबीर हा मनस्विनीकडे बघतो. मनस्विनी त्याला इशाऱ्यात खुणावते, माझं काम झालेलं आहे, मला हेच करायचं होतं आणि मी करून दाखवलं. त्यानंतर मग आता लगेचच कबीर आणि घरातले इतर सगळे लोक हे वरती येतात. वरती आल्याच्यानंतर आता मनस्विनी म्हणत असते की कळलं कसं आपलं काम चोख झालं ते. त्याबरोबर मग लगेचच पुढे मनस्विनीला आठवू लागतं की ती नंदाला म्हणत होती की आपल्याला ह्या सखीचा खेळ कायमचा संपवावा लागेल, आपल्याला काहीतरी शेवटचा निर्णय घ्यावा लागेल. त्याबरोबर मग मनस्विनीने विचारलं होतं काय करायचं मग. त्यावर नंदा मावशी म्हणते तू विचार कर की नेमकं काय करायचं ते. तेव्हा मनस्विनी म्हणाली होती की आज सखी रात्री थंड दूध पिणार आहे, त्या दुधामध्येच तिला काहीतरी मिसळून देऊया, म्हणजे विषय संपला, सखीला कायमची गाढ झोप लागेल. त्याबरोबर मग सरकार म्हणाली होती की असं काही होणार नाही आहे, कारण हा प्लॅन खोटा आहे. त्याबरोबर मग नंदा मावशी म्हणाली की काय हा प्लॅन खोटा आहे, मग नेमकं अगं तुझ्या मनात आहे तरी काय मनस्विनी, अगं कुणी ऐकलं असतं तर हे समजा. त्यावर मनस्विनी म्हणते कुणीतरी ऐकावं म्हणूनच तर एवढ्या मोठ्याने बोलले ना मी. त्यावर नंदा मावशी म्हणते म्हणजे. त्यावर मनस्विनी सांगते म्हणजे मला समोर कोणीतरी आहे असं वाटलं, सावली दिसली कोणाची तरी, म्हणून मी हे सगळं बोलले. आता पुढचा खरा प्लॅन ऐक माझा. मी सखीसाठी दूध घेऊन जात असताना कोणीतरी येईल, मला अडवण्याचा प्रयत्न करेल, ते दूध प्यायला वगैरे लावेल, मी ते दूध वगैरे पिईन आणि त्यानंतर मग सखीला खोलीत घालवण्याची जबाबदारी तुझी. तू सखीला फक्त रूममध्ये घालव, त्यानंतर मग पुढे काय करायचं काय नाही करायचं ते सगळं मी व्यवस्थित प्लॅन करून ठेवलेलं आहे. आता ही सगळी प्रॉपर्टी आपल्याला मिळणार, प्रॉपर्टीसाठी मी काहीही करू शकते. कबीर आता कळेल तुला ही मनस्विनी नेमकी काय चीज आहे ते. त्यानंतर मग आता नंदा मावशीला मनस्विनी म्हणते तुला काम सांगणं म्हणजे ना खरंच हे बघ जे सांगितलं आहे ते काम अचूक कर. नंदा मावशी म्हणते तू काही काळजी करू नको, काय करायचं आहे ते मी बघते. तर दुसऱ्या बाजूला मनस्विनी ही कबीरला खुणावते जा वरती जाऊन बघ. सखी इकडे बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. तोवर कबीर हा घरात खोलीत येतो. कबीरच्या बरोबर घरातले इतर सगळे लोकसुद्धा असतात. सखीची जी अवस्था झालेली असते ती बघून सगळेच जण हळहळतात. तर कबीरला तर खूप मोठा धक्काच बसतो. कबीर धावतच सखीकडे येतो आणि सखीचं डोकं उचलतो, सखीला बसवतो आणि स्वतःच्या मांडीवरती तिला आधार देतो आणि म्हणत असतो सखी मॅडम डोळे उघडा, सखी मॅडम हे बघा मी काही होऊ देणार नाही या तुम्हाला, मी आहे सखी मॅडम, मी ताबडतोब तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो आहे, काही होणार नाही आहे. त्याबरोबर मग आता गौतम काका म्हणत असतो कबीर अरे हे सगळं. कबीर म्हणतो काही नाही गौतम काका डोंट वरी, काही होऊ देणार नाही आहे मी आपल्या सखीला, सखी लवकर बरी होईल, सखीला व्यवस्थित वाटेल. सखी डोळे उघड, सखी डोळे उघड ना, सखी पण सखी काही डोळे उघडत नसते, कारण मुळात डोळे उघडण्याच्या मनस्थितीतच ती नसते. त्यानंतर मग आता ताबडतोब लगेचच सखीला सगळे घरातले हॉस्पिटलला घेऊन येतात. आता सखीला हॉस्पिटलला आणल्यानंतर इकडे आता डॉक्टर अशा जोरजोराने कबीर हाका मारत असतो. कबीर बरोबर मनस्विनीसुद्धा म्हणत असते डॉक्टर लवकर या, डॉक्टर लवकर या, बघा माझी मुलगी. तर गौतम काका हा सुद्धा म्हणत असतो सखी बेटा आहे सखी, घाबरू नको, काही होणार नाही आहे तुला सखी. त्यानंतर मग त्या ठिकाणी डॉक्टर येतात. डॉक्टर आल्याबरोबर मग आता लगेचच कबीर हा डॉक्टरांना म्हणत असतो डॉक्टर प्लीज चेक करा लवकर, नेमकं काय झालं आहे ते प्लीज सांगा. त्याबरोबर डॉक्टर म्हणत असतात डोंट वरी, आतमध्ये घ्या यांना. त्याबरोबर मग सखीला ताबडतोब आतमध्ये घेतलं जातं. आता डॉक्टर आतमध्ये जातात खरे, इकडे मात्र कबीर रडतच असतो. डॉक्टर कबीरला सांगतात डोंट वरी, होईल सगळं व्यवस्थित. तर मनस्विनीसुद्धा आता रडायचं नाटक करू लागते. मनस्विनी आता म्हणत असते माझी सखी माझ्या सखीला बरं वाटायला हवं, सखी होईल ना बरी, देवा साईनाथा काय रे हा सर्व प्रकार, माझ्या लेकीला लवकर बरं वाटू दे. त्याबरोबर मग कबीर हा म्हणत असतो की किती नाटकं करताय अजून. त्याबरोबर मग आता लगेचच मीनाक्षी वहिनी म्हणते बाद झालं,
काय चाललं आहे तुझं? मगापासून तुला निघून जा सांगितलेलं कळत नाही आहे का? उर्मिला काकूसुद्धा म्हणते, आता ना मलासुद्धा पटलं आहे की हाच जास्त करतोय, तू जास्त बोलतो आहेस कबीर. कबीर म्हणत असतो, मी जास्त नाही, मी बरोबर बोलतो आहे. हे जे काही घडलं आहे ना, या सगळ्यामागे ना ह्या बाईचाच हात आहे. माझी खात्री आहे की हिने हे सगळं जाणून बुजून केलं. ही मुद्दाम सखीच्या जीवावर उठली आहे. त्याबरोबर मीनाक्षी काकू कबीरकडे बोट दाखवत म्हणते, बास झाला कबीर. मगापासून तुझं ऐकून घेतोय, काही बोलत नाही आहोत, याचा अर्थ असा होत नाही की तू तुझ्या मनात येईल तसे आरोप वहिनींवरची करशील. समजलं ना? आत्ताच्या आत्ता मी तुला इकडनं निघून जा सांगितलं आहे, कळत नाही आहे तुला? हे जे काही घडलं आहे ना, ते सगळं तुझ्यामुळे घडलं आहे. तू दोषी आहेस या सगळ्यामध्ये आणि वहिनींवरती ब्लेम टाकतोयस. त्याबरोबर कबीर म्हणत असतो, हे सगळं ना याच बाईने केलं आहे, तुम्हाला कोणाला कळत कसं नाही आहे, मला समजतच नाही. त्याबरोबर उर्मिला म्हणते, बास, कळत नाही आहे का तुला? मगापासून आम्ही तुला इकडनं निघ सांगतोय ना. त्यावर कबीर म्हणत असतो, थांबा, काय चाललं आहे तुमचं? निघ. मी इकडनं कुठेही जाणार नाही आहे, जाऊच शकत नाही. मी इथे आलो आहे तो बेबी सरकारांसाठी आणि मी इथेच थांबणार. त्याबरोबर गौतम काका याला आता आठवू लागतात काही जुन्या गोष्टी. तर कबीर म्हणतो, हे जे घडलं आहे ना, ते सगळं या बाईनेच केलं. नाहीतर सांगा ना, सखी बिना ब्रेकची गाडी, ब्रेक फेल असलेली गाडी घेऊन का आज बाजारात गेली असती? त्याबरोबर मग आता सगळेच जण मनस्विनीकडे बघू लागतात. तर मनस्विनी म्हणते, मी काही नाही केलं. मग आता कबीर हा गौतम काकाला म्हणतो, काका आता तुम्ही बोला. मग गौतम काका म्हणत असतो की मी स्वतःच्या कानाने वहिनींना बोलताना ऐकलं होतं, सखीच्या गाडीचे ब्रेक फेल केले आहेत असं. त्याबरोबर मग मनस्विनी लगेचच नाटकं करू लागते. ती म्हणत असते की काही बोलताय का तुम्ही छोटे भाऊजी? अहो तुम्ही कुठे याला सामील होताय? मी खरं बोलते ना, मी काही केलेलं नाही आहे. गौतम म्हणत असतो, मी जे ऐकलं आहे मी तेच बोलतोय. मनस्विनी म्हणत असते की खरं बोलते मी. अरे कबीर, काय दुःख आहे तुला माझं? का माझ्या मागे लागलास हात धुवून? मी सांगते ना, मी काहीही केलेलं नाही आहे. मी निर्दोष आहे. भाऊजी, अहो तुम्हीसुद्धा कुठे याच्या नादी लागताय? मी खरंच बोलते आहे, तुम्हाला माहिती आहे ना, मी निर्दोष आहे भाऊजी. उगाच नका ना तुम्ही याच्या नादी लागू. गौतम भाऊजी, मला माफ करा, पण प्लीज ऐका माझं, मी काहीही केलेलं नव्हतं तेव्हासुद्धा. गौतम काका म्हणत असतो की गप्प बस. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, गौतम भाऊजी, मला कळतच नाही आहे की तुम्ही एवढे या कबीरच्या आहारी गेलाय तरी का? माझी सखी बरी होईल ना? सखीला काही होणार तर नाही ना? त्याबरोबर मग कबीर म्हणतो, तिला काही होऊ मी देणारच नाही आहे. समजलं ना? तुमचा कुठलाच प्लॅन मी यशस्वी ठरू देणार नाही आहे, लक्षात ठेवा. तर दुसऱ्या बाजूला इकडे सखीची डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केलेली असते. सखीला आता इकडे एका बाजूला ग्लुकोज लावलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला सांगितलेलं असतं. तर इकडे डॉक्टर आता इंजेक्शन तयार करतात आणि सखीला ताबडतोब इंजेक्शन देतात. तर इकडे मग मनस्विनी कबीरला म्हणत असते, मी काही केलेलं नाही आहे रे, मी काही केलेलं नाही आहे. का उगाच तू माझ्यावरती शंका घेतो आहेस? कबीर म्हणतो, सगळं तुम्हीच केलं आहे, मला माहिती आहे. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला साथ कोणी दिली आहे ना, हेही मला माहिती आहे, बरोबर माहिती आहे मला सगळं. असं म्हणत आता कबीर हा तिकडनं एक फेरी घेतो. आता तो सगळ्यांकडे बघत असतो. आता नंदामावशी ही मात्र घाबरलेली असते. मग कबीर नंदामावशीच्या समोर थांबतो आणि म्हणतो, तुम्ही बरोबर. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे कबीरला काही जुन्या गोष्टी आठवू लागतात. सगळेजण आता त्या नंदा मावशीकडे बघत असतात. तर मनस्विनी नाटकं करत असते, काय चाललं आहे? कसे माझ्यावर एवढे गंभीर आरोप करतोय हा मुलगा? मी काहीही केलेलं नाही आहे. मनस्विनीला मीनाक्षी म्हणत असते, वहिनी सावरा स्वतःला, नका रडू तुम्ही. त्याबरोबर कबीर म्हणतो, अहो यांचं सांत्वन कुठे करताय तुम्ही? ही एक नंबरची खोटारडी बाई आहे, हे सगळं हिनेच तर केलं आहे, मी खरं बोलतो आहे, ऐका माझं. त्याबरोबर मग आता मात्र इकडे कोणीही कबीरवरती विश्वास ठेवायला तयारच नसतं. नंदा मावशीला कबीरने सरळ विचारलेलं असतं की या सर्वात तुम्हीच सरकारची मदत केली आहे ना? आता मात्र नंदा मावशी निरुत्तर होते. पुढे डॉक्टर हे आता बाहेर आलेले असतात आणि ते सांगत असतात की पुढचे काही तास सखीसाठी खूप क्रिटिकल असणार आहेत, कंडिशन वाईटच असेल. त्यानंतर मग आता डॉक्टरांनी पुढे ट्रीटमेंटला सुरुवात केलेली असते. डॉक्टर ट्रीटमेंट करत असतात. तर इकडे कबीर साईनाथांच्या दरवाज्यात येऊन सखीच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करत असतो, घंटानाद करत असतो आणि तो म्हणत असतो की माझ्या सखीला काही होऊ देऊ नका. इतक्यात आता देवाच्या समोरची ज्योत विझणार असते. साईबाबांची समोरची ज्योत विझत असताना कबीर त्या ज्योतीला हात लावतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे सखी हॉस्पिटलाइज असते. तर आता कबीरने एका बाजूने हात लावल्याबरोबर त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूने येऊन एक दुसरीच मुलगी हात लावते. कबीर त्या मुलीकडे बघतो, ती मुलगीसुद्धा कबीरकडे हसून बघते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आता नेमकी ही आलेली मुलगी कोण आहे, तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.